तुम्ही जर अजूनही LPG सिलेंडर वापरत असाल आणि तुमच्या सोसायटीत PNG म्हणजेच पाईप नॅचरल गॅस उपलब्ध असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण केंद्र सरकारने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे लाखो ग्राहकांचे गॅस कनेक्शन कापले जाऊ शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादने वितरण आदेश 2026 नक्की काय आहे, सरकारला हा कठोर निर्णय का घ्यावा लागला आणि जर तुमच्याकडे दोनही कनेक्शन असतील तर तुम्हाला आता काय करावं लागेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण नियम पाळले नाही तर पुढच्या 3 महिन्यात तुमच्या घरचा गॅस पुरवठा कायमचा बंद होऊ शकतो। नमस्कार, मी मृत्युला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। मित्रांनो, तुम्ही अजूनही थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा, कारण सर्व प्लॅटफॉर्म्स मिळून आतापर्यंत 30 लाखाहून अधिक लोक दर्जेदार बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करतात। आता येऊया आपल्या मुख्य विषयाकडे। सध्या मध्य पूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचं मोठं संकट उभं ठाकलं आहे। विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावामुळे भारताकडे येणारी इंधनाची आयात विस्कळीत झाली आहे। यामुळेच देशात LPG सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे। अशा परिस्थितीत एकाच इंधनावर म्हणजे LPGवर अवलंबून राहणं धोक्याचं ठरू शकतं। म्हणूनच सरकारने आता PNG म्हणजेच पाईपद्वारे येणारा नैसर्गिक गॅस वापरणाऱ्यावर भर दिला आहे। सध्या भारतात 33 कोटींहून अधिक LPG ग्राहक आहेत, तर PNG वापरणाऱ्यांची संख्या केवळ 1.5 कोटींच्या आसपास आहे। हे अवलंबित्व कमी करून ऊर्जा सुरक्षा म्हणजेच एनर्जी सिक्युरिटी मजबूत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। सरकारने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार ज्या भागात PNGची पाईपलाईन आधीच टाकली गेली आहे किंवा जिथे गॅस देणारी एजन्सी पुरवठा करण्यास सक्षम आहे, तिथे राहणाऱ्या कुटुंबांना आता PNG कनेक्शन घेणं बंधनकारक असेल। जर गॅस कंपनीने तुम्हाला PNG ग्राहक बनण्यासाठी मेसेज किंवा फोन केला आणि तरीही तुम्ही 3 महिन्यांच्या आत अर्ज केला नाही किंवा कनेक्शन घेतलं नाही तर तुमच्या घरचा LPG सिलेंडरचा पुरवठा कायमचा खंडित केला जाईल। सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे पाईपलाईन आहे तिथे आता सिलेंडर चालणार नाही। सरकारने हे देखील स्पष्ट केलं आहे की देशात अशी 60 लाख घरं आहेत जिथे PNGची पायाभूत सुविधा तयार आहे, पण लोक अजूनही सिलेंडरलाच पसंती देत आहेत। आता या मनमानीला चाप बसणार आहे। हा नियम केवळ ग्राहकांसाठीच नाही तर गॅस कंपन्या आणि सोसायट्यांसाठीही कडक करण्यात आला आहे। गृहनिर्माण सोसायट्या किंवा गेटेड कम्युनिटींना आता पाईपलाईन टाकण्यासाठी 3 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक आहे। जर त्यांनी टाळाटाळ केली तर परवानगी मिळाली असं गृहीत धरलं जाईल। तसेच गॅस कंपन्यांनी 48 तासांच्या आत कनेक्शन देणं आवश्यक आहे। जर कंपन्यांनी जाणून बुजून उशीर केला तर त्यांच्यावर दंड आकारला जाईल किंवा त्यांचा LPG पुरवठा रोखला जाईल। तांत्रिक अडचण असल्यास ग्राहकांना सूट मिळेल, पण तांत्रिक अडचण नसताना PNG नाकारणं आता महागात पडू शकतं। अनेकांच्या मनात शंका आहे की LPG रिफिलिंगच्या नियमात काही बदल झाला आहे का? तर मित्रांनो, रिफिलिंगचे नियम सध्या तरी पूर्वीसारखेच आहेत। शहरी भागात 2 सिलेंडरमध्ये किमान 25 दिवसांचे अंतर आणि ग्रामीण भागात 45 दिवसांचे अंतर असणं आवश्यक आहे। गॅसचा साठा पुरेसा आहे, पण भविष्यातील संकट टाळण्यासाठी सरकार हे पाऊल उचलत आहे। जर तुमच्याकडे PNG आणि LPG अशी दोनही कनेक्शन असतील आणि तुम्ही सिलेंडर सरेंडर केला नसेल तर तुम्हाला शेवटचा अलर्ट मेसेज पाठवला जाईल। त्यानंतरही कृती न केल्यास कारवाई होऊ शकते। तणावामुळे भारताला मिळणारा पुरवठा कधीही विस्कळीत होऊ शकतो। अशा वेळी देशांतर्गत गॅस पाईपलाईनचे जाळे जेवढे मजबूत असेल तेवढा आपल्याला या संकटाचा सामना करणं सोपं जाईल। सरकारने आता वन नेशन वन गॅस ग्रिड मोहिमेला वेग दिला आहे। ज्या घरांमध्ये PNG आणि LPG अशी दोनही कनेक्शन आहेत तिथे संसाधनांचा अपव्यय होतोय असं सरकारचं मत आहे। म्हणूनच ज्यांच्याकडे PNG उपलब्ध आहे त्यांनी आपला LPG सिलेंडर सरेंडर करून तो गॅस ग्रामीण भागातील किंवा उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा अशी सरकारची अपेक्षा आहे। यामुळे गॅसचे वाटप अधिक न्यायी पद्धतीने होऊ शकेल। या नवीन नियमावलीत दिवाणी न्यायालयाच्या अधिकाऱ्यांचा जो उल्लेख आहे
तो अत्यंत महत्त्वाचा आहे। जर एखादी गृहनिर्माण संस्था केवळ वैयक्तिक कारणास्तव पाईपलाईन टाकण्यास विरोध करत असेल तर गॅस कंपन्या आता कायदेशीर मार्गाचा अवलंब करू शकतात। पूर्वी सोसायट्यांच्या परवानगीसाठी कंपन्यांना महिने थांबावे लागत असे, पण आता तसं होणार नाही। सरकारने ठरवून दिलेल्या कालमर्यादित जर परवानगी मिळाली नाही तर ती गृहीत धरलेली परवानगी म्हणजे डीम्ड परमिशन मानली जाईल। हे पाऊल गॅस नेटवर्कचा विस्तार वेगवान करण्यासाठी उचलला गेला आहे। ज्या ग्राहकांना पीएनजी कनेक्शन घेताना काही तांत्रिक अडचणी येत असतील, जसं की घराचे बांधकाम किंवा पाईपलाईनसाठी जागा उपलब्ध नसणे, अशा ग्राहकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार किंवा अर्ज करणं आवश्यक आहे। योग्य कारण असल्यास अशा ग्राहकांना 3 महिन्यांच्या मुदतीनंतरही एलपीजी पुरवठा चालू ठेवण्याची मुभा दिली जाऊ शकते। डिजिटलायझेशनच्या या काळात सरकार आता ग्राहकांशी थेट संपर्क साधत आहे। ज्या भागात पीएनजी पायाभूत सुविधा तयार आहेत तिथल्या 60 लाख ग्राहकांना तेल कंपन्यांकडून आता ऑडिओ मेसेज आणि SMS पाठवले जात आहेत। हा केवळ एक संदेश नाही तर तो एक अंतिम इशारा आहे। जर तुम्ही हा मेसेज दुर्लक्षित केला तर 3 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही सिलेंडर बुक करायला जाल तेव्हा तुमची सिस्टीम ब्लॉक झालेली असू शकते। व्यापारी गॅसच्या पुरवठ्यावर आधीच मर्यादा आल्या आहेत, त्यामुळे घरगुती वापराच्या गॅसचे नियोजन हे सरकारसाठी आता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न बनला आहे। ग्राहकांनी हे समजून घेतलं पाहिजे की हा बदल त्यांच्या हिताचाच आहे। पीएनजीमुळे तुमच्या स्वयंपाकघरात जास्त जागा मिळते, सिलेंडरची ओढाताण थांबते आणि तुम्ही जितका गॅस वापरता तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात। म्हणूनच वेळेत पीएनजीकडे वळणे हे आर्थिक आणि व्यावहारिकदृष्ट्या शहाणपणाचं ठरेल। शेवटी मित्रांनो, हा निर्णय आपल्याला सांगतो की काळानुसार बदलणं किती गरजेचं आहे। पीएनजी हा एलपीजीच्या तुलनेत स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो। शिवाय सिलेंडर संपण्याची भीती किंवा बुकिंगची कटकट पीएनजीमध्ये नसते। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकारने पीएनजी सक्तीचा करण्याचा घेतलेला हा निर्णय योग्य आहे का, की ग्राहकांना आपल्या पसंतीचं इंधन निवडण्याचं स्वातंत्र्य असायला हवं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचंही गॅस कनेक्शन अचानक बंद होऊ नये। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।